गावाकडे गेल्यावरती एवढ्या साऱ्या मेमरी क्रिएट होतात ना. तर हे आहे माझ्या मामाचं शेत. आता मी आले आहे मामाच्या गावी. आता 2-3 दिवस सासरी होते, तिथून परत आले होते इकडे मामाकडे. आणि माझ्या मामाचं घर आणि माझं माहेर एकाच गावामध्ये आहे. आणि हे बघा, माझ्या मामी मला चुलीवरचं पाणी तापवून देतात आणि चुलीवरच्या पाण्याची ना वास एवढी छान येते ना, छान. आणि एकदम कडक तापलेलं पाणी असतं. आता सगळीकडे सौर तापक वगैरे झालेत, त्यामुळं एवढं काही चुलीवरती तापलं जात नाहीत. पण खूप जण आले का नाही, आता सुट्टीला भरपूर आले होते, त्यामुळं त्याचं काही पाणी पुरत नव्हतं, म्हणून मामींनी अशी काही चूल पेटवली होती. आणि त्यासोबतच ही बघा माझी आजी आता सकाळ सकाळ मला अंघोळ झाल्यावरती मस्त असा गरगरीत दुधाचा चहा करून देते. आणि असा आहे त्या चहा हातात भेटल्यावरती किती भारी वाटतं ना हो, जे की आपल्याला कधीतरीच हातामध्ये असा चहा भेटतो. आणि हे बघा, सकाळची आता प्रभात फेरी आली आहे, कारण त्या दिवशी होतं 26 जानेवारी. आणि ही 26 जानेवारी पाहिलं ना, ही फेरी पाहिली ना, मला आहे ना माझ्या शाळेचीच आठवण झाली. कारण मी पण याच शाळेमध्ये शिकलो होते. आणि आता जरा थोडीशी आहेच बऱ्यापैकी मराठी शाळेमध्ये मुलं, पण आमच्या वेळेस आहे ना एवढी मुलं असायची ना. आणि आम्ही सकाळ सकाळ मस्तपैकी असंच काही आवरून जायचो, छान गजरे वगैरे लावून, मस्तपैकी युनिफॉर्म घालून. म्हणजे खूप छान वाटायचं ना. आत्ता असं पाहिल्यावरती म्हणजे असं वाटतं की यार, आपण पण असंच काहीतरी केले स्कूलमध्ये असताना. आणि मामी निघाल्या होत्या शेतामध्ये, मग त्यांच्या मागे मागे आम्ही पण गेलो. आणि सकाळ सकाळ गेल्यामुळे ना वातावरण आणखीनच छान होतं, खूप लवकर गेलो होतो आम्ही. आणि मग सकाळ सकाळ मामींचं असं काही काम चालू होतं शेतामध्ये. आणि एका शेतातून दुसऱ्या शेतामध्ये ही ड्रीप उचलून टाकायची होती त्यांना. आणि परत आम्हाला जायचं होतं दुपारून हुरडा खायला, त्यामुळे हेच काम सकाळ सकाळ लवकरच चालू केलं होतं. मग मामींचं काम चालू आहे तोपर्यंत मग शिवांग गेला होता केळीच्या शेतामध्ये. आता केळीच्या शेतामध्ये त्याला असा काही घड भेटला होता एक, जो की पिकलेला होता. आणि त्याची त्यांनी केळी तोडून आणली होती आणि मला दाखवत होता, आई बघ ना किती छान अशी केळी. आणि ती ना केळीच्या शेतामध्ये असल्यामुळं एवढी थंड पडली होती ना, असं वाटत होती फ्रीजमधूनच काढून आणली की काही की अशी केळी वाटत होती ती. आणि तोपर्यंत दुसरीकडे पण आणखी एक घड दिसला आम्हाला, तो पण खूप छान असा पिकला होता. आणि मग एक तर असं शेतामध्ये सारखं सारखं काही जायला भेटत नाही, मग गेल्यावरती छान वाटतं. आणि वातावरण तर शेतातलं तुम्हाला तर माहीतच आहे किती फ्रेश असतं. आणि हे बघा आमचा ससा, आता त्याला आहे ना इकडे तिकडे करायचं आहे, पण ऊस वाचल्यामुळे ना त्याला कापायची पण भीती वाटायची, कारण ऊस पण तेवढाच कापतो ना, अशी एवढी परत चुनचुन उठते ना. मग तो असा काही वाकून येत होता, पण त्याने टेक्निक छान शोधली होती, असं मधून मधून खाली खाली वाकून येत होता. आणि त्याला भारी पण वाटायचं, मस्ती करायचा जास्त शेतामध्ये. आणि मग हळूहळू हळूहळू असा माझ्याकडे येत होता. आणि आणखी म्हणायचं, आई आता मी आणखी रिटर्न जातो वगैरे. आणि चेक पण करत होता, झाला का ऊस, संपला का ऊस वगैरे बघत होता. आणि हा माझा मस्तीखोर आहे ना, अशाच काही खोड्या करत असतो नुसत्या. मग तो निघाला आहे आता सातू मामाकडे. आणि सातू मामाला म्हणतोय, तू काय करतोयस, मी तुझी मदत करू का. तर हे आहे सोलार. आता हे विहिरीच्या शेजारी मोटर वगैरे चालू करण्यासाठी बसवलं आहे म्हणून. आणि हे बघा, हे आहे कडू गवत, जे की आम्ही लहानपणी ना असं नथ वगैरे म्हणून आहे ना नाकाला लावायचं. आता एवढं काही अगोदरच्या एवढ्या गोष्टी काही आठवत नाहीत, पण ज्यावेळेस कधी आम्ही शेतामध्ये जायचो ना, एकमेकाच्या नादाने असं काही करत बसायचो आम्ही. आणि मग आता निघालो होतो घरी. आता गेल्यावरती आम्हाला जायचं होतं हुरडा खायला. आणि जाईपर्यंत आजीनी स्वयंपाक पण रेडी केला होता. आणि माझी आजी ना एवढा छान असा स्वयंपाक बनवते ना, भाजी तर एवढी टेस्टी असते, त्यासोबतच चपात्या तर अशा असतात तिच्या की पोळीसारख्याच दिसतात. आणि खायला तर खूपच टेस्टी असते भाजी तिने केलेली. आणि असं आहे ना, ते आम्हाला घरी गेलं ना असं गरम गरमच खायला वाटत असते. मी बनवते आणि लगेचच जेवायला बसा, असं काही तिचं चाललेलं असतं. आणि ती फक्त नातवंडांना आणि मुलींनाच नाही, तर ती तिच्या सुनांना पण आहे ना गरम गरम खायला घालते सकाळ सकाळ. मामींच्या आवरायच्या अगोदर तिचा स्वयंपाक रेडी असतो. आणि आता जायचं होतं आम्हाला हुरडा खायला. मग हुरडा खायला जाताना थोडंसं चटरपट तर पाहिजेच ना. मग मी असं काही घेऊन निघाले होते. आणि हे बघा, हे हुरड्याचं शेत. आणि सगळे आमची वाटच बघत बसले होते कधी येत आहेत ते. मग हुरडा बनवण्यासाठी जे काही खड्डा वगैरे खंदायला लागतो ते सगळं केलं, त्यासोबतच लाकडे वगैरे घेऊन आलो होतो आम्ही. आता शेतामध्ये कुठे पण लाकडं पडलेलीच असतात. मग ते आणून मस्तपैकी त्याची शेकोटी बनवली. आता शेकोटी पण आहे ना व्यवस्थितच बनवावं लागतं,
त्याचा हार पण झाला पाहिजे असं काही असतं हुरडा बनवताना. मग आम्ही सगळेच एक मदत करत होतो. आता आम्ही इथे आमच्या आईची वाट पण बघत होतो, कारण हुरडा आम्हाला कुणाला व्यवस्थित चोळता येत नाही. मग म्हटलं आई आल्यावरती करेल, पण आईला यायला खूपच वेळ होता. तोपर्यंत आमचं असं पक्षी मारायचं काम चालू होतं, कारण ज्वारी खातात म्हणून आहे ना पक्ष्यांना असं काही करावं लागतं. मग त्या मामींना व्यवस्थित जमतं, मग त्यासोबत आम्ही पण करत होतो, पण आम्हाला काही जमत नव्हतं. आणि मग तिकडे शेकोटी पेटवली आहे तोपर्यंत मग मामींनी इथे हुरड्याची कणसं पण काढली होती. आणि आई काही आली नाही तोपर्यंत म्हटलं आता चला आपणच चोळूयात. आणि मी आणि सार्थक इथे चोळायला बसलो होतो आणि सगळे आम्हाला म्हणायला लागले की तुम्हाला व्यवस्थित चोळताच येत नाही, सगळे गोंडेच पाडताय तुम्ही खाली, आणि दाब देऊन कर कर म्हणायचे. आम्ही पण खूप ट्राय करायचो, पण ते काय आम्हाला निघालं नाही. मग सगळे एक 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 करायला लागले, पण आहे ना सगळ्यांकडून तसंच व्हायला लागलं, सगळ्यांकडून नुसते गोंडेच पडायचे. मग परत असं समजलं की हुरडा व्हायला आणखी एक आठवडा तर बाकी आहे, आणि आपण लवकरच कणस तोडल्यामुळे त्याची काही ज्वारी व्यवस्थित पडत नाहीये. म्हटलं चला आता आहेच, काढलाच आहे तर थोडा थोडा तसाच खाऊयात. मग त्यातूनच थोडासा काढून आम्ही हुरडा खात बसलो. आणि नंतर मग म्हटलं आता मक्याची पण कणसं आहेत तर थोडीफार मक्याची कणसंच भाजून खाऊयात, कारण शेतामध्ये ना काही पण घेऊन जावा ते तर आपल्याला छानच लागतं खायला. आणि मला तर आहे ना एक तर शेतामध्ये जेवण करायला तर एवढं आवडतं ना. आणि मग जाता जाता हे पक्षी हाकलण्यासाठीचं स्टँड बनवलं होतं. इथून पक्ष्यांना लवकर समजेल की ते कोणीतरी उभं आहे, त्यामुळं असं काही स्टँड बनवलेलं असतं पक्ष्यांना हाकलण्यासाठी. आणि तिथे पण एकदा ट्राय केलं. मग हे आहे शेतमामाचं, तर इथे ना चिक्कू एवढे पिलं कोंडले होते ना, खूप सारे चिक्कू आले होते, सगळे झाडावरती नुसते चिक्कूच दिसत होते. कधी एकदाचे तोडते असं झालं होतं. आणि मग थोडेफार चिक्कू तोडले, त्यासोबतच नारळ पण पडले होते खाली. मग त्यातून नारळ उचलून घेतले आणि पेरूच्या शेतातून पेरू पण तोडले. आता घरी जायचा पण टाइम झाला होता, कंटाळा तर एवढा आला होता ना. 2-3 दिवस नुसतं शेतामध्येच फिरत होतं, त्यामुळं तर आणखीनच थकल्यासारखं होत होतं. आता निघायचं आहे आम्हाला पुण्याला जायला. मग घरी आल्यावरती आईने सगळ्या बॅगा वगैरे पॅक केल्या. आता सगळ्यांना बाय करून आम्हाला निघायचं होतं पुण्याला. आणि असं गावाकडून आहे ना पुण्याला जायचं म्हटलं इच्छाच होत नाही, असं वाटतं की आणखीनच राहावं, पण काय करणार, यावं तर लागतं. मग आल्यावरती खूपच कंटाळा आला होता. मग बाहेरच जेवण करायचा प्लॅन ठरला. मग बाहेर असं काही जेवायला घेतलं होतं. चला तर मग माझा गावाकडला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि माझ्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.